गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, या सत्याच्या वाटेमध्ये जाताना, या सत्याच्या मार्गामध्ये जाताना तुम्ही एकटे पडलेत ना तरी चालेल, पण वाईटाची संगत धरून तुम्ही मोह मायामध्ये अडकू नका। कारण तुम्ही मोह मायामध्ये अडकून जाल ना तर तुम्ही सत्याची वाट सोडून द्याल। आणि जेव्हा मनुष्य सत्याची वाट सोडतो ना तेव्हा जगामध्ये सर्वात मोठं पाप होत असतं। म्हणून आपण आज पाहणार आहोत की या जगामध्ये सर्वात पापी कोण आहे, सर्वात मोठं पाप कोण करत असतं बरं? आई वडील करत असतात की आई वडिलांची संतान करत असते? म्हणजेच हा मनुष्य नक्की कोणता आहे की तो जगामध्ये सर्वात पापी असतो? समर्थांनी सांगितलंच आहे ना, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्ती होते ना, पुण्याचा वाटा त्याला मिळतो। पण थोडं तरी पुण्याचं या मनुष्याने कार्य केलं ना तरी लगेच सगळ्यांना सांगत सुटतो। म्हणजे थोडं जरी दान जरी केलं ना लगेच सगळ्यांना सांगत सुटतो की मी इथे इथे एवढं दान केलेलं आहे, माझ्या हातून पुण्य झालेलं आहे। पण रोजच्या या 24 तासांमध्ये या हातांकडून किती पाप निर्माण होतं ना हे तो सर्व विसरून जातो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तू जरी कधी पुण्य केलं आहेस ना, तू कधी दान केलं आहेस तरी ते तुझ्या वैखरीमधून कधी बोलून दाखवू नकोस। जेव्हा हे दान पुण्य दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख जेव्हा आपण आपल्या वैखरीतून बोलून दाखवतो ना त्या क्षणी ते पापामध्ये निर्माण होतं। आणि ते पाप झाल्यानंतर आपल्याला तो पुण्याचा वाटा मिळेल का? कधीच मिळणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये भरपूर दुःख जरी आले ना, किती जरी संकट जरी आली तरीही तू दान करायचा कधीही सोडू नकोस। कारण जो दान करतो ना तो नेहमी श्रीमंत असतो, तो नेहमी मनाने सुद्धा श्रीमंत असतो आणि धनधान्याने सुद्धा श्रीमंत असतो। म्हणून दान करणं, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं हा मनुष्याचा सर्वात समाधान करणारा हिरा आहे आणि त्याला कधीच विसरू नये। तर आज आपण पाहूया की नक्की सर्वात पापी कोण असतो आणि कोणतं दान केल्यानं मनुष्याला पाप निर्माण होत असतं आणि दान कसं करावं या सर्व गोष्टींची उत्तरं आहेत ना या निरूपणामध्ये मिळणार आहेत। एकदा पार्वतीच्या मनामध्ये पृथ्वी लोकावर काही काळ व्यतीत करण्याची इच्छा झाली होती। तर भोलेनाथजी गिरिराज नंदीना पार्वतीजींना सोबत घेत हिमालय पर्वताच्या तळाशी जातात। आणि त्यानंतर काही काळ व्यतीत झाल्यावर एक दिवस माता पार्वती निसर्गाची छटा पाहत होती आणि एका पर्वताच्या काठावर बसलेल्या एका लहान राज्यामध्ये जातात। आणि त्या परिसराचं दृश्य अत्यंत मनमोहक होतं। अचानक माता पार्वतीला एक खूप सुंदर आणि मोठा शेण खाणारा किडा दिसला आणि जो दिसायला खूप मोठा सुद्धा होता। तेव्हा त्या किड्याच्या बाजूला एक नागाने घात केला होता। नाग जसा त्या किड्यावर प्रहार करणार होता ना तसाच त्याच क्षणी तो किडा एक मनुष्याच्या रूपामध्ये बदलला आणि त्यांनी पाहिलं की तो किडा एक दिव्य राजाच्या रूपामध्ये परिवर्तित झाला। हे सर्व पाहून माता पार्वती खूपच चकित झाल्या आणि राजा तिथून निघून गेला आणि माता पार्वती तिथून परत आल्या। शिवजींनी विचारलं की तुम्ही कुठे गेल्या होत्या? तेव्हा माता पार्वती म्हणतात
स्वामी, आज मी जंगलामध्ये एक खूप विचित्र घटना पाहिली, ज्यामुळं मी खूप आश्चर्यचकित झाली आहे. भगवान शिवांना विचारलं, देवी, तुम्ही असं काय पाहिलं बरं, ज्यामुळं तुम्ही याला विचित्र म्हणत आहात? तेव्हा माता पार्वती म्हणतात, स्वामी, आज जेव्हा मी निसर्गाची छटा पाहण्यासाठी जंगलामध्ये गेले होते ना, तेव्हा मी एका ठिकाणी खूप विचित्र किडा पाहिला आणि त्या ठिकाणी एक सर्पसुद्धा होता. त्या किड्याची शिकार करणारा होता. तसाच अचानक तो किडा एका राजाच्या रूपामध्ये बदलला. हे मला समजत नाही की जर तो किडा होता तर मग तो राजा कसा बनला, आणि जर तो राजा होता मग तो किडा का झाला? माता पार्वती ही गोष्ट ऐकून भगवान शिव मंद झाले आणि म्हणाले, हे देवी, आज जंगलामध्ये तुम्ही राजा धर्मदेवाला पाहिलं आहे, जो या देशाचा राजा आहे. भगवान शिवांची गोष्ट ऐकून माता पार्वती अजूनच आश्चर्यचकित झाल्या आणि शिवजींना विचारतात, हे स्वामी, राजा धर्मदेवानं कोणतं पाप केलं होतं ज्यामुळं त्याला किडा बनावं लागलं? मी तर ऐकलं आहे की या राज्याचा महाराजा आहे ना, तो खूप धर्मात्मा आहे. दान पुण्य न करता तो भोजनही करत नाही. मग त्याच्याकडून असं काय पाप कसं झालं? तेव्हा भगवान शिव म्हणतात, राजा धर्मदेवाचा हा स्वभावच त्याच्यासाठी अडचण बनला आहे. त्यानं असं काही दान केलं ना की त्यामुळं राजा धर्मदेवाला किड्याच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागला. तेव्हा माता पार्वती म्हणतात, भगवान, मला समजलं नाही, मला विस्तारानं सांगा की राजा धर्मदेवाच्या बाबतीमध्ये असं कसं झालं? भगवान शिव म्हणतात, हे देवी, ही कथा तुम्ही खूप प्रसन्न चित्तानं मनपूर्वक शेवटपर्यंत ऐका, कारण ही कथा ऐकणाऱ्यास अनंत गुण आणि पुण्यफलांची प्राप्ती होत असते. त्यामुळे ही कथा आहे ना, प्रत्येक मनुष्यानं ऐकायला हवी, खूप प्रसन्न मनाने ऐकायला हवी. एका प्रसिद्ध राज्यामध्ये एक महादानी राजा धर्मदेव राज्य करत होता. राजा इतका मोठा दानी होता ना, जोपर्यंत त्यांच्या दारावर आलेला भिकारी जोपर्यंत जेवण करत नसत ना, तोपर्यंत स्वतःही जेवण करत नव्हते. हे त्यांचं रोज नियम चालू होते आणि त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये त्यांचं खूप कौतुक होत असं. राजा धर्मदेवाचा दानधर्म करण्यासाठी एक नियमित वेळ होती. एका निश्चित वेळेपर्यंत ते दान करीत असत आणि राजा धर्मदेव सकाळी 10 वाजल्यापासून दान वाटणं सुरू करत असे आणि सूर्यास्त होईपर्यंत दान देणं थांबवून घेत होते. सूर्यास्तानंतर जर कोणी त्यांच्याकडे दान घेण्यासाठी येत असेल ना, तर ते त्यांना दान देत नसत, तर त्यांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगत असत. राजाचा हा लौकिक हळूहळू देश विदेशामध्ये पसरू लागला. आता तर रोज राजा धर्मदेवाच्या दारावर याचकांची गर्दी असायची. ते प्रत्येक दिवशी याचकांना दोन्ही हातांची ओंजळ भरून स्वर्ण मुद्रा देत असत. सर्व याचक राजा धर्मदेवाचा जय जयकार करत निघून जात होते. अशा प्रकारे राजाचे दिवस चांगले जात होते. एक दिवस असं झालं, या राज्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब जंगलाच्या जवळ राहत होते आणि तो ब्राह्मण खूप तपस्वी होता. त्याला आपल्या मेहनतीनं जे काही मिळत होतं ना, त्याच्यावर आपला तो काळ व्यतीत करत होता. एक दिवस ब्राह्मणाच्या पत्नीनं एका व्यक्तीकडून ऐकलं की येथील राजा खूप दानी आहे. जो कोणी त्यांच्या दारावर जातो ना, त्याला दान नक्कीच देतो. ब्राह्मण ही गोष्ट ऐकून आपल्या पतीला सांगू लागली, हे स्वामी, हा राजा खूप दानी आहे. त्यांच्या दारातून आजपर्यंत कोणीही निराशेने परतलेलं नाही. तुम्हीही महाराजांच्या दरबारात जाऊन या. त्या महाराजांकडून दान स्वरूपामध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी मिळेल. त्यामुळं आपलं जीवनसुद्धा आरामात निघून जाईल. ब्राह्मण म्हणाला, माझ्या जीवनाचा अर्धा काळ तर गेला आहे आणि अर्धा काळ शेष आहे. तो मी जसं तसं काढू शकेन, पण मी कुणाच्या दारावर हात पसरायला जाणार नाही. ब्राह्मणी म्हणाली,
तुम्ही असं काय करताय? जर तो राजा स्वतःहून दान देत असेल तर तुम्ही ते दान घेण्यात काहीच वाईट नाही. आणि मग आपण तर ब्राह्मण आहोत, आपला धर्म आहे दान घेणं. मी म्हणते की तुम्ही राजाकडे नक्कीच जा. ब्राह्मणी पुढे म्हणाली, आपल्या कुटुंबाचं चांगलं पालनपोषण करण्याची जबाबदारी प्रत्येक गृहस्थाची असते. आणि प्रत्येक गृहस्थ व्यक्तीचे हे हा धर्मच आहे ना की तो आपल्या कुटुंबाला सुखी ठेवेल आणि त्याला प्रत्येक सुखसुविधा उपलब्ध करावी. जे लोक असे करत नाहीत ना त्यांना परिवाराचं भरण पोषण न करण्यामुळं ते पाप लागत असतं. भगवान भोलेनाथ पुढे म्हणतात, बघा पार्वती मातेला सांगतात, त्या ब्राह्मणीच्या बोलण्यानं ब्राह्मण राजा धर्मदेवाकडे जाण्यासाठी तयार होतो. आणि आता ब्राह्मण राजा धर्मदेवाच्या दरबारामध्ये निघाला. चालता चालता ब्राह्मणाला संध्याकाळ झाली आणि इथे राजा धर्मदेवाचा दान देण्याचा एक निश्चित वेळ होता. त्या दिवशी राजा धर्मदेवाच्या दरबारामध्ये जितके याचक आले होते ते सर्व दान घेऊन निघून गेले होते. आता राजानं दान देणं थांबवलं होतं. सर्व दान पेट्या बंद करण्यात आल्या होत्या. आणि आता इथे ब्राह्मण मोठ्या दुरून पायी चालत चालत आला होता. पण ब्राह्मणाच्या पोचण्याच्या आधी सूर्यास्तसुद्धा झाला होता आणि महाराजांनी दान देणं बंदसुद्धा केलं होतं. आता राजा आणि त्याचं सैनिक दानपेट्या घेऊन राजमहालाकडे जात होते. त्याचवेळी रस्त्यात ब्राह्मण राजाच्या मार्गामध्ये येतो आणि खूप विनम्र भावाने म्हणतो, हे महाराज, मला ऐकण्यात आलं आहे की आपण प्रत्येक दिवशी गरिबांना दान देता. मी देखील एक गरीब ब्राह्मण आहे आणि खूप दुरून चालत आपल्याकडे आलो आहे. कृपया मला देखील दान द्या. परंतु सूर्यास्तानंतर जो ब्राह्मण राजाजवळ आला होता ना तेव्हा राजा म्हणाला, हे ब्राह्मण देव, मला क्षमा करा, मी सूर्यास्तानंतर दान देणं थांबवतो. तुम्ही सूर्यास्तानंतर माझ्या जवळ आले आहात, आता तुम्ही परत जा आणि उद्या माझ्याकडे पुन्हा या, तेव्हा मी तुम्हाला दान देईल. तसंच उद्या तुम्ही माझ्याकडे आलात ना तर मी तुम्हाला आजचं आणि उद्याचं दोन्ही दिवसाचं दान देईल. ब्राह्मण थोडा जिद्दी स्वभावाचा होता. तो म्हणाला, महाराज, मला आजच दान द्या, मी उद्याच्या प्रतीक्षेत नाही राहू शकत. रोज रोज दान घेण्यासाठी मी तुमच्या येथे येऊ शकत नाही. राजा जेव्हा हे ऐकतो तेव्हा त्याला थोडा क्रोध येतो. परंतु ब्राह्मणाची स्थिती समजून राजा पुन्हा त्याला समजावतो, हे ब्राह्मण देव, तुम्हाला उद्याचं आमच्याकडे दान घेण्यासाठी यावं लागेल. मी तुम्हाला दान देऊ शकतो, आज दान देऊ शकत नाही. त्यावर ब्राह्मण म्हणाला, नाही महाराज, मला आजच दान हवं आहे, उद्या मी तुमच्याकडे येणार नाही. ही गोष्ट राजा चांगली वाटली नाही आणि त्यामुळं राजा क्रोधात आला. कारण राजा घोड्यांच्या आस्तबळाजवळ पोचला होता. तो क्रोधित होऊन त्याने तिथे काही घोड्यांचे मळ पडलेले होते. राजा बघतो की हा ब्राह्मण आजच दान घेण्याचा हट्ट धरून आहे. त्यामुळं दान म्हणून राजाने घोड्याचं मळ ब्राह्मणाच्या कमंडळामध्ये टाकले. ब्राह्मण त्या मलासोबत आदराने आपल्या घराच्या दिशेने निघाला. इथे घरी त्याची पत्नी त्याची प्रतीक्षा करत होती आणि ती विचार करत होती, माझा पतिदेव राजाकडून काहीतरी दान घेऊनच येतील. राजा त्यांना सोनेरी मुद्रा देऊन आमच्या सर्व दरिद्रतेला मिटवून टाकतील. आणि तेवढ्यातच ब्राह्मण दानात घोड्याची मळ घेऊन घरात पोचला. तेव्हा ब्राह्मणाची पत्नी खूप आनंदित झाली आणि ब्राह्मणाला म्हणते, पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की महाराजांच्या दरबारामध्ये दान घेण्यासाठी गेलात तर महाराज तुमची गरिबी मिटवतील. हे ऐकून ब्राह्मण म्हणाला, हे देवी, दान देणाऱ्यानं दान दिलं आणि मी ते स्वीकारलं सुद्धा. तू एक काम कर, या स्थानाला शेणानं लेपून टाका, मग मी तुला राजाद्वारा दिलेलं दान दाखवेन, नाहीतर हे दान अपवित्र होईल. ब्राह्मणीनं आनंदाने त्या ठिकाणी शेण लावलं आणि त्या ठिकाणी एक दीपक प्रज्वलित केला. त्यानंतर ब्राह्मणाने घोड्याच्या मलाने भरलेलं ते पात्र ब्राह्मणीला दिलं. हे पाहून ब्राह्मणी आश्चर्यचकित झाली की ही काय थट्टा आहे का?
ब्राह्मण म्हणाला, थट्टा कोणती? राजानं दानात मला हेच दिलं आहे आणि मी ते तुझ्यासाठी आणलं आहे. आता ब्राह्मणी खूप दुःखी झाली होती. राजानं मलाचं दान दिलं आहे म्हणजे राजाकडे धनाची कमतरता झाली का? काहीतरी चूक झाली असेल. तुम्ही एकदा पुन्हा राजाकडे जा. त्या दिवसानंतर ब्राह्मण कधीच राजाकडे दान घेण्यासाठी गेला नाही आणि त्याने तो मळ आपल्या घराच्या दारामध्ये ठेवला होता. भगवान शिव, बघा तुमच्या लक्षात असू द्या, ही कथा आहे ना, भगवान शिव माता पार्वतीला सांगत आहेत. दानाचे जे फळ असतं ना, ते तुम्हाला ते 1000 गुणांनी परत मिळतं. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्टीचं दान केलं असेल ना, तर परलोकामध्ये त्याचं फळ असतं ना, ते 1000 गुणांनी वाढून मिळतं. राजानं जे मळाचं दान दिलं होतं ना, त्या मळाचा देवाच्या कृपेमुळं ब्राह्मणाच्या घराच्या दरवाजावर हळूहळू एक पर्वत बनत गेला. अशा प्रकारे राजानं दिलेल्या दानाचं फळ वाढतच गेलं. ब्राह्मणी ब्राह्मणाला विचारते, हे स्वामी, या मलाचं काय होईल? हे तर रोजच वाढत आहे. तुम्ही वेदांचे ज्ञाता आहात आणि मला याचा अर्थ सांगा. ब्राह्मण म्हणाला, पहा देवी, हे राजानं दिलेल्या दानाचं फळ आहे जे वाढतच आहे आणि हे फळ त्यालाच भोगावं लागेल. जर आपण याचा उपयोग करत असो ना, तर राजाला याचं शुभ फळ मिळालं असतं. आता जेव्हा हे आपल्या कामाचं नाही, तर याचा परिणाम आता राजालाच भोगावा लागेल. ही गोष्ट ऐकून ब्राह्मणी मोठ्या विचारामध्ये पडते. अशा प्रकारे हळूहळू वेळ जात राहिला आणि तिथे त्या मळाचा पर्वत मोठा होत गेला. भगवान शिव माता पार्वतीला पुढे म्हणतात, हे देवी, तुम्ही पुढे ऐका. एका दिवसाची गोष्ट आहे की राजा धर्मदेव वनात शिकारीसाठी जातो, परंतु राजा धर्मदेवाला काही शिकार मिळत नाही. जेव्हा शिकार मिळत नाही तेव्हा तो शिकार न करता नगरात परत जात नाही. मग त्याला मार्गामध्ये कुठेतरी थांबावं लागतं. बघा, आता संध्याकाळची वेळ झाली होती आणि सूर्यास्तानंतर कोणत्याही जीवाला त्रास देणं क्षत्रियांचा धर्म नसतो. आणि हा विचार करत राजा म्हणाला, आता मला इथेच थांबायला हवं. राजा त्या जंगलाच्या जवळच थांबण्यासाठी स्थान शोधत असताना राजा त्या ब्राह्मणाच्या घरी जातो, ज्याला राजानं काही वर्षापूर्वी मलाचं दान दिलेलं होतं. पण राजा त्या घटनेला विसरलेला नव्हता. राजा धर्मदेव ब्राह्मणाच्या घरी पोचल्यावर त्यानं ब्राह्मणाला सांगितलं, हे ब्राह्मण देवता, आज मला तुमच्या इथे थांबण्यासाठी स्थान पाहिजे. आणि राजाच्या बोलण्यावर ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे राजन, तुमचे आमच्या झोपडीमध्ये स्वागत आहे. त्या रात्री राजा धर्मदेवानं ब्राह्मणाच्या झोपडीमध्ये विश्राम केला. जे काही ब्राह्मणाच्या घरामध्ये अन्न होतं त्यानुसार ब्राह्मणानं राजाचा अतिथी सत्कारसुद्धा केला आणि भोजनानंतर राजा तिथेच झोपून गेला. आणि इथे जेव्हा सकाळ झाली तेव्हा राजाची नजर त्या ब्राह्मणाच्या झोपडीबाहेर त्या मलाच्या ढिगावर पडते, जो मळ आता पर्वताच्या रूपामध्ये बनला होता. आणि त्या मळाच्या पर्वताला पाहून राजा ब्राह्मणाला विचारू लागला, हे ब्राह्मण देवता, खरोखर तुमच्याकडे एवढे घोडे आहेत का, ज्यामुळं तुमच्या इथे इतका मोठा मळाचा ढीग झाला आहे? तेव्हा ब्राह्मण उत्तर देतो की महाराज, आम्ही तर पूजापाठ आणि साधना करणारे ब्राह्मण, आम्हाला घोड्यांपासून काय काम आहे बरं? राजा म्हणाला, जर मग तुमच्या घराबाहेर हा मळाचा ढीग कसा? ब्राह्मण समजावून सांगत असतो की राजन, याच्या मागे एक मोठं रहस्य आहे. आता त्या रहस्याला जाणून घेण्यासाठी राजासुद्धा उत्सुक झाला. ब्राह्मण म्हणाला, हे राजन, आमच्या राज्याचा राजा मोठा दानी आहे, धर्मात्मा आहे. तो रोज सोनं रत्न दान करतो. आणि काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, माझ्या पत्नीनं मला जबरदस्तीनं राजाकडे दान घेण्यासाठी पाठवलं. माझ्या पत्नीच्या सांगण्यावरून मी राजाकडे दान घेण्यासाठी गेलो. जेव्हा मी राजाकडून दान घेण्याची जिद्द करत होतो तेव्हा राजा मला पुढच्या दिवशी येण्यास सांगत होता. पण मी राजाच्या बोलण्याला मानलं नाही.
जेव्हा मी दान घेण्याची जिद्द करू लागलो ना, तेव्हा राजा क्रोधित होऊन माझ्या कमंडळामध्ये घोड्याच्या मलाची थोडीशी लीद टाकली. मी ती लीद आदराने घेऊन माझ्या घरी परत आलो आणि ती लीद इथे ठेवली, कारण ती लीद माझ्या काही उपयोगाची नव्हती आणि मी दानाची वस्तू कुठे फेकू सुद्धा शकत नव्हतो. राजा म्हणाला, हे ब्राह्मणदेव, राजाने तुम्हाला घोड्याची थोडीशी लीद दान दिली असावी, पण हा तर इतका मोठा पर्वत कसा झाला? तेव्हा ब्राह्मणानं समजून सांगितलं, हे राजन, आमचे वेदपुराण म्हणतात की जर एखाद्या दान देणाऱ्यानं जितके दान दिलं त्याचे 1000 गुणा फळ त्याला परत मिळतं. राजाचं हे दान आहे ना, वेळेसह 1000 गुणा वाढवून जमा झालेलं आहे. आता त्या दानाचं फळ राजाला स्वतःलाच भोगावं लागेल. ब्राह्मणाची ही गोष्ट ऐकून राजासुद्धा घाबरतो. तो दोन्ही हात जोडून ब्राह्मणाला विचारतो, हे ब्राह्मणदेव, राजा याचं फळ कसं भोगणार आहे याबद्दल मला अधिक माहिती सांगा. ब्राह्मण म्हणाला, पहा राजन, हा मलाचा ढीग आता राजाला खावा लागेल. जोपर्यंत तो याला खाणार नाही ना, तोपर्यंत हा वाढतच राहणार आहे. ब्राह्मणाची गोष्ट ऐकून राजासुद्धा घाबरला आणि त्यानं सर्व गोष्ट ब्राह्मणाला सांगितली की मीच या राज्याचा राजा आहे आणि मीच तुम्हाला ही घोड्याची लीद आहे ना, ती दान म्हणून दिली होती. कृपया मला क्षमा करा आणि मला याचा काहीतरी उपाय सांगा, तेव्हा माझा उद्धार कसा होईल ना. ब्राह्मण म्हणाला, हे महाराज, मी तुम्हाला ओळखलं होतं. तुम्ही जर राजा असाल तर तुम्हाला त्याचा परिणाम हा तर भोगावाच लागेल. कारण दान देणारा व्यक्ती जर कोणत्याही अशा वस्तूचं दान करतो जी दुरुपयोगी आहे, तर ती वस्तू दान मिळालेल्या व्यक्तीच्या कोणत्याही उपयोगी नसते. त्यामुळं त्या वस्तूचं फळही त्यालाच भोगावं लागतं. ब्राह्मण पुढे म्हणाला, हे राजन, तुम्हाला तुमच्या केलेल्या गोष्टीचं फळ भोगावं लागेल. जर तुम्ही ही लीद खाण्यापासून वाचू इच्छित असाल तर मी तुम्हाला एक दुसरा पर्याय सांगतो. जर तुम्ही तो उपाय केलात ना, तर तुम्हाला खूप सारे सहकारी मिळतील. जर तुम्ही तो उपाय केला नाही तर तुम्हाला एकट्यानं सर्व ही लीद खावी लागेल. ब्राह्मण म्हणाला, हे राजन, तुम्ही तुमच्या स्वतःची निंदा करून घ्या. ज्या प्रमाणात ज्या राज्यात तुमची निंदा होईल त्या प्रमाणामध्ये ती लीद कमी कमी होत जाईल. राजा म्हणाला, हे ब्राह्मण, माझी निंदा कोण करेल? लोक तर माझी स्तुती करतात. तेव्हा ब्राह्मणानं सांगितलं, तुम्ही एक काम करा, तुमच्या कुळपुरोहिताची कन्या पकडून तिला तुमच्या घरात जबरदस्तीने आणा आणि तिच्या मागणीवरही तिला परत करू नका. यामुळं तुमची राज्यामध्ये निंदा सुरू होईल. पण त्या कन्येकडं तुमच्या नजरेनं तिच्याबाबत खराब विचार करू नका. तुम्ही तिला मुलीप्रमाणे घेऊन या, पण ही गोष्ट कुणालाही सांगू नका की तुम्ही तिला मुलीप्रमाणे आणलं आहे. कन्येला घेऊन जाताना तुम्ही तिला राणीजवळ ठेवा आणि तिला सांगा की ती त्या कन्येला मुलीप्रमाणे वाढवावं. प्रजा समजेल की तुम्ही एक मोठी निंद करणारं कार्य केलं आहे आणि त्यामुळं राज्यात तुमची निंदा सुरू होईल आणि हे लीदचे ढीगसुद्धा कमी होतील. राजाला हा उपाय समजला आणि तो आपल्या राज्यामध्ये परततो. राजा आल्यावर थेट आपल्या कुळपुरोहिताच्या घरात जातो आणि कुळपुरोहिताने जेव्हा राजा आपल्या घरी आलेला पाहिला तेव्हा त्याने विचारलं, हे राजन, आज तुम्ही खूप उदास दिसत आहात. राजा म्हणाला, गुरुदेव, आपल्या कन्येला बोलवा, मला तिच्याकडे काम आहे. कुलपुरोहिताने विचारलं, कदाचित त्याला काहीतरी भेटवस्तू द्यायची असेल, काही महत्त्वाच्या गोष्टी विचारायच्या असतील. असं समजून त्यानं आपल्या कन्येला हाक दिली आणि राजानं तिचा हात पकडला आणि पुरोहिताला धक्का देऊन तिला रथात बसवलं आणि आपल्या घरात घेऊन जातो. बिचारा कुळपुरोहित आपल्या मुलीसाठी विहळत होता. हे महाराज, तुम्ही हे काय करत आहात? राजानं एकही गोष्ट ऐकली नाही आणि चूपचाप त्यांची कन्या घेऊन महालामध्ये परत जातो आणि आपल्या राणीकडे ठेवून तिला सांगतो की हिला मोठ्या प्रेमानं मुलीप्रमाणे ठेवा आणि ही गोष्ट कोणालाही सांगू नका.
राणीनं विचारलं, हे महाराज, तुम्ही हिला का आणलं आहे बरं? ही आपल्या गुरूंची मुलगीच आहे ना? आणि राजा म्हणाला, हे महाराणी, तुम्ही शांत राहा. जे मी करतोय ते माझ्या उद्धारासाठी करत आहे. बघा, तुमच्या लक्षात असू द्या, ही कथा भगवान भोलेनाथ पार्वतीला सांगत आहेत. बघा, पुढे म्हणतात, राजा जेव्हा पुरोहिताची कन्या उचलून आणतो ना, तेव्हा सर्व प्रजेला दिसलं होतं, पण त्यावेळी कोणीही काही नाही म्हटलं. आता संपूर्ण राज्याच्या लोकांनी त्या राजाची निंदा सुरू केली की हा राजा एक व्याभिचारी व्यक्ती आहे, ज्यानं आपल्या गुरुच्या कन्येला पत्नी बनवून आपल्या राजमहालामध्ये जबरदस्तीनं ठेवलं. आम्ही तर आधीच सांगत होतो की राजा हा खूप नीच आहे. तो लोकांना दान देऊन फक्त दिखावा करतो. अशा प्रकारे संपूर्ण नगरामध्ये राजाची बदनामी सुरू झाली. सर्व लोक म्हणू लागले की अशा राजावर काय विश्वास ठेवावा जो आपल्या गुरुला मान देत नाही. इथे ब्राह्मणाच्या दारावर तो लीदचा ढीग कमी होऊ लागला. जेव्हा लोक राजाची निंदा करत होते ना, ते त्या लीदच्या ढिगामध्ये सहभागी होत गेले. हळूहळू तो लीदचा ढीग कमी झाला. राजा काही दिवसांनी पुन्हा एकदा ब्राह्मणाच्या घरी जातो आणि पाहतो की ब्राह्मणाच्या घराच्या समोरचा लीदचा ढीग आता त्याला दान दिलेल्या त्या लीद इतकं कमी झाला होता. हे पाहून राजा खूप आनंदित झाला. राजा दोन्ही हात जोडून ब्राह्मणाला म्हणाला, हे ब्राह्मणदेव, तुम्ही तर पहाडासारखा लीदचा ढीग कमी करून टाकला. ज्या ज्या लोकांनी माझी निंदा केली असेल त्यांच्या वाट्यात तो गेला असेल, पण आता जो उरला आहे ना, त्याचा काही उपाय सांगा. ब्राह्मण म्हणाला, हे राजन, हा उरलेला लीद तुमचा वाटा आहे, हे तुम्हालाच खावं लागेल. तुम्हाला हे खाण्यासाठी कीटकाच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. आणि राजा म्हणाला, हे मुनी, तुम्ही मला सांगाल का ज्यामुळे हा लीद संपेल आणि मला कीटकाच्या योनीमध्ये जन्म मिळणार नाही? ब्राह्मण एक उपाय सांगतो. राजन, माझा एक भाऊ आहे जो तुमच्या या नगरामध्ये राहतो. तो खूप विद्वानसुद्धा आहे आणि ईश्वरभक्तसुद्धा आहे. भगवान शिवावर त्यांची खूप मोठी श्रद्धा आहे आणि भक्तीसुद्धा आहे. ते दोघे पती पत्नी खूप सज्जन माणसं आहेत आणि नेहमी ईश्वराच्या ध्यानामध्ये असतात. त्यामुळं असं वाटतं की त्यांनी तुमची निंदा केली नसेल. जर त्यांनी तुमची निंदा केली ना, तर उरलेला लीदचा ढीगसुद्धा संपुष्टात येईल. ब्राह्मणाची ही गोष्ट ऐकून राजा म्हणाला, हे ब्राह्मणदेव, मी त्यांच्या तोंडाने माझी निंदा करून घेईल. भगवान भोलेनाथ माता पार्वतीला पुढे सांगतात, हे देवी. राजा रूप बदलून त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये पोचतो. त्यावेळी ब्राह्मणानं राजाचं स्वागत केलं आणि बसण्यासाठी त्याला आसनसुद्धा दिलं. राजा आसनावर बसला आणि आता राजा त्या ब्राह्मणाला म्हणाला, हे ब्राह्मणदेव, मला ऐकायला मिळालं की इथला राजा खूप अन्याय करणारा आहे, खूप नीच प्रवृत्तीचा आहे. ब्राह्मण म्हणाला, असेल, पण मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. राजा म्हणाला, हे महाराज, त्यानं आपल्या गुरुच्या पुत्रीला बळपूर्वक आपल्या घरामध्ये ठेवलं आहे. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मला माहिती नाही. आता राजा हा आपल्या मुखानेच आपली बदनामी करू लागला. हा खूपच दुष्ट राजा आहे. ब्राह्मण म्हणाला, हे राजन, मला माहिती नाही आणि तुम्ही ही सर्व गोष्टी मला सांगत आहात. राजा वारंवार त्या ब्राह्मणाला निंदा करण्यासाठी उकसावत राहिला, तरीही त्यानं निंदा केली नाही. आणि त्यानंतर ब्राह्मणानं आपल्या तपोबळानं पाहिलं की हा राजा आहे तो माझ्याकडून निंदा करण्यासाठी आला आहे आणि आपल्या पापात मला सामील करण्यासाठी आला आहे. ब्राह्मण म्हणाला, मी तुम्हाला ओळखलं आहे. तुम्ही येथून परत जावं. मी कधीही कुणाची निंदा करत नाही. मी एक खरा शिवभक्त आहे आणि माता पार्वतीनं दिलेल्या उपदेशांचं मी अनुसरण करतो. कुणाची बदनामी करून मी नरकात जाणार नाही. मी आजवर जीवनामध्ये कधीही अनैतिक कार्यसुद्धा केलेलं नाही आणि शेवटच्या काळामध्ये काही असं करून मला माझं लोक आणि परलोक बिघडवायचं नाही. हे राजन, तुमचं पाप तुम्हाला भोगावं लागेल.
ब्राह्मणाने कठोर शब्दामध्ये राजाला हाकलून दिलं आणि निराश झालेला राजा तिथून परत आपल्या राज्यामध्ये जातो. एक दिवस झाल्यानंतर तो पुन्हा त्या ब्राह्मणाच्या घरी जातो, जिथे तो लीदचा ढीग पाहतो. ब्राह्मणाच्या चरणावर जाऊन राजा पडतो आणि ब्राह्मण म्हणतो, हे ब्राह्मणदेव, आता काही अन्य उपाय नाही का? ब्राह्मण म्हणाला, नाही राजन, समजून घ्या, आता तुम्हाला हे खावंच लागेल, कसंही खा. ही गोष्ट ऐकून राजा म्हणाला, हे ब्राह्मणदेव, माहीत नाही कधी मला कितीचे जन्म धारण करावे लागतील, म्हणजे तेव्हा किती पाप होतील. मग तुम्ही मला काही काळासाठी कीटक बनवा. ब्राह्मण म्हणाला, हे राजन, मी तुम्हाला कीटक बनवू शकत नाही, इतकी शक्ती माझ्यामध्ये नाही, आणि हे काम तर देवाचंच आहे. पण मी तुम्हाला इतकं सांगू शकतो की तुम्ही तुमच्या मरणानंतर एक दिवस कीटक बनणारच आहात, आणि जेव्हा तुम्ही आपल्या हिस्स्याचे लीद खाल ना, तेव्हा तुम्ही त्या पापातून मुक्त होणार आहात, कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही पाप केलेले नाही. तुमची दानाची गिनती होईल. तुम्ही नेहमी गरिबांना दान केलेलं आहे, पण तुमच्याकडून ही चूक झाली आहे आणि तुम्हाला ही चूक भोगावी लागेल. तुम्हाला कीटक बनावं लागेल, पण ते लीद खाल्ल्यानंतर तुम्ही मानव योनी प्राप्त कराल. भगवान भोलेनाथ पार्वती मातेला पुढे कथा सांगत आहेत, हे देवी, काही दिवसानंतर राजा धर्मदेवाचा मृत्यू होतो आणि मृत्यूच्या नंतर त्याला शेण खाणारा किडा म्हणून जन्म मिळतो. ज्या ठिकाणी लीद होती तिथे जाऊन तो लीद खायला लागतो आणि हळूहळू अनेक वर्षामध्ये त्या लीदला तो किडा खात राहतो आणि त्याचं सारे हिस्स संपवतो. हे देवी, आणि तेव्हा तुमची नजर त्या किड्यावर पडते आणि त्याच वेळी तो मनुष्य रूपामध्ये प्रकट होतो आणि त्या दिव्य देह मिळवून स्वर्गामध्ये जातो. हा राजा धर्मदेव, ज्याने क्रोधामध्ये एक ब्राह्मणाला दानात लीद दिली होती, याचं कारणानं तो एका किड्याच्या योनीमध्ये जन्माला आला. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे एक महान दानी राजा देखील अहंकारामुळे केलेल्या दानाच्या फळानं किडा बनून भोगतो. म्हणजेच काही जो व्यक्ती अनुपयोगी वस्तूंचं दान करतो ना, क्रोधामध्ये दान करतो, अहंकारामध्ये दान करतो, तो सदैव पापाचा भागीदार असतो. आणि दान देण्यापूर्वी मानवानं आपल्या अंतर्मनामध्ये विचार करावा की जर दान देण्याचं सामर्थ्य नसेल ना, तर दान न दिलेलं बरं. म्हणजे आपल्या द्वारा दिलेलं दान असेल, आपण अनेक पटींमध्ये परत मिळवत असतो. ते जरी या जन्मामध्ये मिळालं नाही ना, किंवा पुढच्या जन्मामध्ये जर आपण कुणाला खाण्याच्या वस्तूंचं दान दिलं असेल, तर पुढे येणाऱ्या अनेक जन्मांमध्ये आपल्याला कधीच भोजनाचं संकट येणार नाही. आणि जर आपण कुणाचा उपवास केला, अहंकारामुळे त्याला वगळलं असेल, तर त्याचं फळ आहे ना, आपल्याला अनेक पटींमध्ये भोगावं लागत असतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर दान करायचं असेल ना, तर पैशाचा विचार कधी करू नका. जर अंतःकरणामध्ये जर दुसऱ्याच्या प्रती चांगली भावना निर्माण होत असेल ना, तर नक्कीच दान करा. आयुष्यामध्ये जर आशीर्वाद घ्यायचे असतील, तर थोर मोठ्यांचे आशीर्वाद घ्या आणि कधीच चुकीचं कार्य करू नका. कारण तुम्ही 100% चांगलं कार्य केलं आणि 1% जरी चुकीचं कार्य केलं ना, त्याचंसुद्धा तुम्हाला फळ मिळत असतं. म्हणूनच जगामध्ये अनेक अशी पापं घडत असतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या प्रश्नाची जी उत्तरं आहेत ना, ती सर्व तुम्हाला मिळालेली असतील. म्हणून जगामध्ये दान धर्म करा, नितांत आईवडिलांची सेवा करा. या जगामध्ये, या विश्वामध्ये जो आईवडिलांची सेवा करेल ना, तोच खरा भक्त गणला जाईल. म्हणून दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण करा, हीच सर्वात मोठी भक्ती आहे. जय जय रघुवीर समर्थ.